विनोदाच्या शस्त्रास्त्रांनी हास्य पराक्रम गाजवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह या चित्रपटाची संपूर्ण टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, आता एकदम हळूहळू वेगवान कॉमेडी होणार आहे आणि ही वेगवान कॉमेडी आपल्यासमोर घेऊन येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. पृथ्वी, शटर खाली खेच. 10 वाजले, पोलीस येतील. हॉटेल बंद कर. हो मालक. हा. त्याकडे बघा ना, ते बघा, ती कधीपासून येऊन बसलंय जेवण मिळेल म्हणून. त्याला सांगतोय हॉटेल बंद आहे, काय नाही मिळणार, तसाच बसलाय. त्याला जरा सांगा तुम्ही तुमच्या भाषेत. अरे देऊन टाक ना, मग त्याला जेवण. आलाय ना तो आपल्या दारात, देऊन टाक त्याला जेवण, कळलं का? अरे देऊन टाक ना. पुत्तू कशाला काय टाइमपास करतोय? मालक, एक तर पुत्तू म्हणू नका मला, कळलं ना? पुत्तू कसं नाव आहे? पृथ्वी नाव आहे माझं. अरे हॉटेलच्या वेटरचं पृथ्वी कधी नाव असतं का रे? एखाद्या श्रीमंत माणसाचं बबलू बंबानी असं नाव ऐकलंयस? नाही ना. पुत्तू बरोबर आहे, कळलं का तुला? अरे आलं नाही एव्हाना, देऊन झालं असतं, जेवण झालं असतं त्याचं. दे दे, मी सांगतो ना, दे. अरे दे म्हणजे मालक, अहो किती वाजलेत बघा. ते पोलीसवाले आले आणि लोय मारत्यात तुम्हासनीच. गिराईक देव असतो, लक्षात आलं? अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. आपल्या दारात आले ना तो, त्याला जेवण द्यायला हवं. पोलीस आले तर आपण त्यांना सांगू शेवटचं गिराईक आहे, काहीतरी पाठवू त्याला. जा जा. दे, 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 माझं आहे. मालक ऐका ना माझं. अरे दे, सांगितलं ना, दे दे. जा जेवण आण, जेवण आण. काय मागितलं त्यांनी? थाळी. थाळी आण, जा. मी सांगतो त्याला, थाळी आण. जा जा जा. लय ह्यासनी साहेब. मारायची हौस आहे. साहेब, थाळी आणतोय बरं का. थाळी आणायला गेलेला आहे. हां, पण जरा पटापट जेवावं लागेल. हां, कारण कसं आहे, पोलीस येतात ना, 10 वाजून गेले ना, पोलिसांची परत प्रॉब्लेम होतो. आण रे पत्तो, लवकर आण रे. येतो येतोय बरं का साहेब. बरं, ए आला का रे? आले, थाळी आली आहे साहेब. थाळी घे. हा, आलीस, शाबास. हा पुत्तो, ऐकत आहे. पाणी पाणी घेऊन, पाणी घेऊन आणते साहेब. पाणी आणतो. हा, पाणी आण. जरा पटापट. हा, पाणी आणतोय साहेब. सुरू करा साहेब. हा, चल. हा गल्ला मोजूया. चांगलंय चांगलंय. श्लोक म्हटले पाहिजेत. हल्ली कोण म्हणतं श्लोक जेवायच्या आधी? चांगलंय नाम घ्या श्री हरीचे, चांगलंय चांगलंय. सदन चुकलो. बरोबर बरोबर. ते असं आहे, सहज हवन हो ते नाम घेता फुकाचे. असं आहे ते. हा, असं द्या. सहज हवन होते. सहज हवन हो. नाही नाही, त्याला ना एक हे आहे, त्याला चाल आहे. असं एक चाल आहे त्याला. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. तसं बोलतो. नाही बरोबर. हा, तसंच मला एवढंच म्हणायचं. त्रास होतो ऐकताना. नाही, तिथून नका. दादा दादा, ते झालं. सहज हवन होते, त्याच्या पुढे म्हणा आता. हा दादा. यस यस यस. सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चला चला, सुरू करा. जय महादेव. वा वा. हा, पाणी दिलं. घ्या साहेब. संपलं. संपतंय.
मालक हा. मालक अरे गल्ला मोजतो रे, थांब ना जरा थोडं तिकडे बघा की काय तिकडे बघा बघायचं की तिकडे बघा की तो असं का करतोय हो मालक असं साहेब म्हणजे निवांत नका जेवू हा. काय झालंय, तुम्ही थोडा आधी आला असतात ना 8ला वगैरे, तर मी सांगितलं असतं निवांत जेवा. आता काय झालंय 10 वाजून गेलेत ना, पोलीस येतील कोणत्याही क्षणी आणि मग ते मारतात. म्हणजे एकदम आठवलं मला एकदम त्या दिवशी मारलेलं. त्यामुळे मला एवढंच तुम्हाला सांगायचं की जरा भरभर जेवा हा, प्लीज 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 हा. ओके चल ओके. मी असाच आहे. असंच आहे म्हणजे, मालक असंच आहे म्हणजे मालक हा मला कळले काय मला वाटतं ह्यो आहे ना स्लो आहे हा स्लो आहे. हा अरे या स्पीडने हा जेवण कधी होणार याचं. मला काय माहित शुक्कू 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 शक्क शक्क ते गाणं गातोय तो काय आलंय म्हणजे काय मग काय मला वाटतं तो तुम्हाला बोलवतोय शुक, शुक. हे बोलवलंय त्यांनी मला. हा. काय काय छान आहे जेवण. अरे हा कायच्या काय स्लो आहे, आता काय करायचं. आता काय करायचं अरे बाबा हमरे को तो ये बहुत ऐसा हो गया है माझ्या रिएक्शन कशाला देतो रे तू. ते मला गडबडीत झालं तुम्ही माझं द्या ना एवढं काय त्याच्यात हा एक वेळा आमचा इंटरनल पंच आहे, तुझा काय संबंध. आम्ही आमचं बघू. इंटरनल पंच आहे, राहू द्या, असू नको. हसत नाहीये, मग तिखट लागलं. हा हा असं कोणाला तिखट लागतं रे. हा हा घरी तू करतो असं, भाजी तिखट झाल्यावर हा असं करतो. असं काय करतो, असं नका करू तुम्ही. ऐका हा? अरे हा काय आवाज काढतोय. ते तुम्हाला त्यांनी केलंय असं केलं त्यांनी तुम्हाला एक घास 32 वेळा चावायचा. अरे नाही रे. ए, अरे अय अरे हा, हा, 32 दिवस हे स्किट चालेल. नको रे. अरे नको, एक घास नका पट्टा. ए तिखट लागलं, तिखटलं. पाणी दे तिखट लागलंय. आता हसतोय. दोन्ही वेळेला सेम रिॲक्शन का देतो तू. तिखट लागलं की हा हसायचं असेल तर हा मला कसं कळणार. मालक मालक कुठल्या गलीचा आवाज काढतोय हा. वक्तोय वाटतं वक्तोय ओळखतोय ना रे, कसले आवाज आहे. ठसका लागला. तुझ्या बापाने ठसका दिला होता असा. डुक्कर आहेस का तू दादा. असं करू ना आता. भर जेवायचं. हा? ये होई ना बात. ये मजा है, एनर्जी है बाहेर. गिर चल कम. हा गार झालं जेवण. सर मग एवढं अरे अरे नाही, या स्पीडला जेवलात तर गारच होणार ना जेवण. मला तेच तुम्हाला सांगायचंय. हो माहितीये मला, आवडलं जेवण तुम्हाला. येस आता पटापट. छान आहे थँक्यू. तुमचं कपाळ. कपाळ छान आहे. कागद पेन्सिल मिळेल का. यांचं चित्र घरी येऊन मारेन. चित्र काढलंस ना माझं, घरी येऊन मारेन. चित्र काढतो माझं तू. अरे जागू द्या ना मला. आणि तुम्ही पण जागा ना, का चित्र काढताय माझी.
माहितीये टक्कल चांगले, कपाळ चांगले, जेवण चांगलंय, सगळं चांगलंय. आता जेव. 3 चपात्या हव्या. कुणाचा बाप असं मागतो रे घरी? चपात्या समाज करून हात हे करून टाकेल. 3 चपात्या आण रे. चपात्या संपल्या. वा, पृथ्वी. तू कशाला बोलतो रे असं? मालक ते चुकून काय झालं, गुण नाही पण वाण लागला. गुण नाही पण वाढ लागला म्हणजे? चुकला. वान नाही पण गुण लागला. नको ना तुझे ते व्याकरणाचे जे डेकोरेशन करू. नको ना. जेव जेव आणि निघ. पोलीस मारतील. मारू नका. अरे मारू नका काय? लागलं. अरे या. मग अशी मारलं मी त्याला. आता लागतं त्याला. हे काय रिक्षा रिक्षा चालवतोय काय? कसला आवाज आहे? खूप झालं तुझं. एक 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 ए ए धर त्याला. ए धर त्याला. हे घे. चल का 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 मालक मालक लागेल. हो मालक लागेल. जाऊ दे चल. येस. आता दुसरा घास. हा मालक काय रे? जिवंत आहे रे बाबा. असं नको न करू यार. पोलीस येतील ना रे. मारतात रे पोलीस. त्याला सांग ना बाबा. आणि काय? माझं नाव सांगा. कोण आहेस रे तू शाण्या? एवढा कोण? गतिशील वेगेपूरकर. तुझं नाव काय आहे? गतिशील वेगेपूरकर. तुला लाज नाही वाटत हे नाव ठेवायला? अरे तुझं नाव गो आणि आडनाव टू पाहिजे होतं. गो टू इतकंच. एक काम कर रे. एक काम कर. मला काय काय हातात धर. जेवण धर. उशी मला ठेवू दे. तोंड उघडलं की लगेच तोंडात घालायचं. कळलं? आपण बरोबर तो घेईपर्यंत आपल्याला वेळ मिळेल तेव्हा घालायचं तोंडात लगेच. हा केला बरोबर. आशिकी आशिकी असा शिंकला तो. हो नाही हो. धरला लाटण लाटणार तो. धरला मी लाटण. आज याला जेवण घालायचं. लाटण लवकर लाटण. काय करू? हे घे पोळीचं घास घे. घे हा घातला. हा चल. अरे हॉटेल बंद करा रे. ए थांब रे. मालक पोलीस आहेत. अरे पोलीस. 10 वाजून गेलं तरी कळत नाही का रे? हे बापरे. काय ना वाटवडे सोन समजत नाही का रे तुम्हाला रे? मालक मी शॉर्टकट थांब. याचा शॉर्टकट का? हा वेटर वाटला पाहिजे. तुला कळलं का? त्याला वेटर बनवूया. म्हणजे वेटर जेवतो ना किचन मधलं असं आपण सांगू. गिरायक नाहीये. काढ शर्ट काढ. जाडी खडकी लवकर रे. नंग. लांब ठेव. मालक थांब. लागलं ना. अरे तुमने बाय ना वाटवडे सोन काय कर रहे रे तुमने रे? अरे गुन्ना मुन्ना राजा ना रे चौगुल्या तू इंस्पेक्टर साहेब कैसे है? फालतूपणा करतो. लाईटली घेतो पोलिसांना. नाही, lightly 10 नाही. वाजून गेलं तरी चालू ठेवतो हॉटेल. हॉटेल बंद कोण कर. खाऊ गुल्ल्या बसलाय? नाही खाऊ गुल्ल्या नाहीये तो. मग? वेटर आहे वेटर. रेग्युलर. अरे वेटर आहे. हा वेटर आहे. हा वेटर आहे. अरे याला वेटर म्हणून ठेवलंय. याला waiter बनवलंय. अरे त्याने बाय ना हा. आ तो गतिशील वेगे पुरकर आहे. आता मेंदूत काय किडे पडले का रे? म्हणजे? याला वेटर म्हणून ठेवलं. हा, याला. नाही आता तुला फाईन नाही लावणार. म्हणजे आता तू भोगतोय या कर्माची पळ. म्हणजे? दलिंदर. हे? अरे काय हे? काय चाल? अवघड आहे बाप. कशाला बोलले एवढं? नमस्कार साहेब. गेला ना तो. गेला ना तो. क्या बात है. अफलातून परफॉर्मन्स ॲज युजल. खूप मजा आली. अंकुशदा पण जाम एन्जॉय करत होते, हसत होते. त्यांना विचारूया कसा वाटलाय परफॉर्मन्स. काय ग्रेट आहे रे. मला प्रश्न पडतो म्हणजे मी आत्ता 2 वर्षामध्ये एक फिल्म केली जी कॉमेडी फिल्म, विनोदी फिल्म म्हणून केली. आणि मला नेहमी टी व्ही समोर बघतो तुम्हाला ना, तर तुम्ही रोज 3 किंवा 4 चित्रपट दाखवत असता. कारण एवढ्या गोष्ट एक अख्खी आणायची म्हणजे एक चित्रपटाची गोष्ट झाली ना तुम्ही करता. तुम्ही लोक रोज 4 चित्रपट करता.
हास्य जत्रा म्हणजे एक मल्टिप्लेक्स असं म्हणायला हरकत वा वा वेल सेट सिरियसली. नाही. अख्ख्या मराठी प्रेक्षकांकडनं मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. आमच्या आयुष्यात सुखाचे हसरे क्षण तुम्ही देता त्यावेळेला खूप थँक्यू. खूप थँक्यू अंकुश. लव यू ऑल. Love you. संपूर्ण टीम. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, एका बुडत्या बँकेला गुंतवणुकीच्या काडीचा आधार द्यायचा प्रयत्न करतायत त्या बँकेचे कर्मचारी. बघूया तिथे काय घडतंय ते. आणि यासाठी आपल्या समोर येत आहेत विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि अनेक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या दमदार आणि ठसकेबाज अभिनयातून आपल्या सगळ्यांची लाडकी झालेली अभिनेत्री आणि आजची आपली खास पाहुणी सुरेखा कुडची. एक्सक्यूज मी. सॉरी सर, लंच ब्रेक. 9:30 वाजतायत. सर तुम्ही सर 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 गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वने 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 लवकर ये बाहेर, सर आले. स्टोव बंद कर. स्टोव बंद कर. सर उपमा बनतोय ना, मागवते तुमच्यासाठी पण. ही बँक आहे, बँकेत उपमा बनवता तुम्ही? येस सर. आले ब्रँड आले आले. ये लवकर. Oh my God! सर हॅलो सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नाईस टू मीट यू सर. नाही. काय आहे? वाटाणे सर. वाटाणे ते कळतंय मला. इथे काय करतायत ते? सर ते उपम्यासाठी गेले होते. हो सर. तुम्ही बँकेमध्ये उपमा बनवता? काय चाललंय हे? मला अत्यंत महत्वाचं बोलायचंय तुमच्या तिघींशी. मला काय बोलायचं असेल सांगा. प्रमोशन सर. कसलं द्यायचं तुम्हाला प्रमोशन? हा, मला एक साधी गोष्ट सांगा. तुमच्या संपूर्ण आयुष्यात कारकिर्दीत या बँकेमध्ये हे जे वाटाणे सांडले आहेत याच्या 1 तरी कार लोन केली आहेत का तुम्ही? नुसतं प्रमोशन प्रमोशन. सर काय सर 9594 घसरले ना सर एकदम. हे बघा, घसरले ना म्हणे. तुम्ही बँकेचं काय काम करता? काय काम करता तुम्ही? पॉलिसी. नुसत्या नोटा गिळता? नोटा कधी घेतला सर मी? जेव्हा नोटा मोजताना ऍक्च्युली पद्धत आ करून मग नोटा मोजण्याची आहे. हो. तुमचं बरोबर उलट होतं. तुम्ही आधी करता नंतर गचातच नोटा गिळता. महिन्याचा अर्धा पगार निव्वळ ह्यांचा कट होतो ते नोटा गिळतात म्हणून. उगाच काही. तरी बरं बँकेमध्ये नाणी नाहीयेत. नाहीतर सर खळ खळ खळ. आणि तुम्ही काय करता बँकेत? तुम्ही काय करता? मी काय करते सर? मी एफडी सर. एफडी. एफडी. हो. किती केल्यात गेल्या महिन्यात एफडी? सर पण मला सांगा एफडी म्हणजे काय सर? बँकेत काम करताना तुम्ही हो, सर. एफडी म्हणजे काय विचारताय? अरे एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट. गेल्या महिन्यात किती फिक्स डिपॉझिट केले तुम्ही? म्हणजे सर बँकेत पैसे ठेवायचे आणि विसरून जायचं म्हणजेच ते लोकांनी. अच्छा. सर आपण लक्षात ठेवावं लागतं. हो 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 मी ठेवीन आता लक्षात. सॉरी ना, आता आपली साधी बँक आहे. आपली काय कॉर्पोरेट बँक आहे का? हो. ती एकदम पॉश असते. आपली एकदम साधी बँक. स्लिपा भरायच्या पेनला सुद्धा दोरा बांधून ठेवणारी बँक आहे आपली सर. मग तिथे काय सोन्याची चेन लावून ठेवायची आहे? सध्या काय परिस्थिती आहे माहितीये का तुम्हाला? बँकेची परिस्थिती कळतेय का? 30 ब्रांचेस होत्या आपल्या. 5 ब्रांचेस ऑलरेडी बंद झालेल्या आहेत. 6वी ब्रांच आपली असू शकते. अहो, सर असं नका बोलू सर. ऑफिस जवळ पडतं म्हणून हे इथे जवळ घर बुक केलं हो सर मी. तुम्ही पोहे खायला नक्की या सर. काय ऑफर आहेत या? बरोबर बोलले ना बरोबर. सर माझी मुलाची शाळा इथे ऍडमिशन घेतली मी त्याला. आणि मी तर कालच म्हणजे याच एरियात राहतो म्हणून एका मुलाला लग्नासाठी होकार दिलाय. लग्नासाठी मुलं शोधण्याच्या ऐवजी बँकेसाठी कस्टमर शोधा. ते जास्त महत्वाचं आहे. मला मेन ब्रांच मधनं ऑर्डर आलेली आहे. मला टार्गेट्स दिलेली आहेत. पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही काय करता? कार लोन.
15 कार लोन. तुम्ही काय करता? FD. 25 FDs. तुम्ही काय करता? पॉलिसी 25 पॉलिसीज झाल्याच पाहिजेत. बापरे. चालणार नाही नाहीतर हो सर सगळ्यांना घरी बसवी ना मी. नाही सर नाही सर असं बोलू नका सर. पण तुम्ही काळजी करू नका सर. 100% 100% आम्ही प्रयत्न करू. हो, करणार, सर. मला प्रयत्न नको आहेत, मला रिझल्ट हवे आहेत. येस सर. काम करा. येस सर. I have ample work. I am shooting in 2 sets on a time. Need to do some emails. काय करायचं या माणसाचं? नाहीतर काय चांगले पापलेट वगैरे आणले होते. सगळं मूड घालवलंय अंड्याने. तू पापलेटचं काय घेऊन बसलेस? इथे नोकरी गेली ना तर मांदेली सुद्धा विकत घेता येणार नाही आपल्याला. हे पण सर म्हणत होते ते अगदी बरोबर आहे. आता जो कोणी कस्टमर येईल ना त्याला आपण FD काढायला लावायचीच. शाणी हा. ग तुझं सेक्शन FD म्हणून लगेच FD काय ते काही नाही. कार लोन घ्यायला लावायचं म्हणजे लावायचं. अगं, हे पहिले आधी FD कार लोन. अरे आधी FD. आधी कार लोन. बरं बाबा त्याला जे काय कार करायचं लोन, असेल ते बस, करा. नाही. त्या आल्यानंतर आला, मला आला, customer आला. हॅलो सर. गुड मॉर्निंग सर. सॉरी चुकून शेजारच्या पब मध्ये आलो. सर या ना या ना सर. सर बँक- बसा बसा. सर बसा ना. बँक आहे सर. बरं सांगा तुमच्यासाठी काय सेवा करू? हा ऍक्च्युली या बँकेत माझं अकाउंट आहे ज्यात 25 लाख रुपये आहेत. 25 हा तर मला ते पैसे काढायचे आहेत आणि अकाउंट क्लोज करायचं आहे. का? तुम्हारे पेट में पल रहे बच्चे को मैं अपना नहीं सकता असं म्हणालो का मी? नाही कमी रिॲक्ट व्हा. मला पैसे काढायचे आहेत आणि अकाउंट क्लोज करायचं आहे. अहो, पण सर मी असं का करताय सर? म्हणजे काय झालंय फॉर्च्युनेटली मला ट्रान्सफर मिळाली आहे. मी चाललोय म्हैसूरला. तर मी इथून सगळं सामान हलवतोय. म्हटलं बँक तरी ही कशाला ठेवा आहे की नाही. सर असं कोणी करतो का सर? कसं? लग्न झालं म्हणून एक्स गर्लफ्रेंडला कोणी विसरतं का सर? 2 वर्षानंतर गरज लागते सर एक्स गर्लफ्रेंडची. हो काय बोलताय? नाही म्हणजे सर तुम्हाला आमची गरज लागेल सर बँकेची. सर. सर अकाउंट नका सर. आणि मुळात का जाते तुम्ही म्हैसूरला? कशाला? मुंबई काय वाईट आहे? हो, हा? मग? हा, सगळं तर मिळतं. हो. म्हैसूर पाक पासून म्हैसूर डोशापर्यंत सगळं मिळतं. सगळं मिळतं सर. म्हैसूरला मी म्हैसूर पाक खायला नाही जाते. मला ट्रान्सफर मिळाली आहे ना. मी शिफ्ट होणार आहे. ऐका ना तुम्ही विषय नका वाढवू. मी स्लिप भरून देतो. मला 25 लाख रुपये काढायचे आपण ते करूया. चला मला अकाउंट क्लोज करायचं आहे. चल. ऍक्च्युली हे कारण आहे का? हा. हं. सर तुम्ही अकाउंट क्लोज करायच्या ऐवजी त्याला इन्व्हेस्ट का नाही करत सर? तुम्हाला माहितीये आमच्या बँकेत ना रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे. हा? आला का बाण? बाण नाही आला पण मला मुद्दा लक्षात हा, आला. म्हणजे आलं ना लक्षात? नक्की बँक आहे का MH फड आहे? हा, ओके. बँक आहे. नाही काय आहे, तुम्ही बरोबर बोलताय FD घ्यायला हवी पण माझ्याकडे ऑलरेडी 4 FDs आहेत. चार आहेत ना हा. सर? अहो 5वी काढा मी म्हणते. 5 नंबर किती लकी असतो? हो, हो. लकी असतो. मला सांगा आपल्या हाताला बोट किती? 10. नाही अहो सर एका हाताला बोट किती? 5. पाच. आपण पंचधातूची अंगठी घालतो त्यात धातू किती? 5. आपण RD बर्मनना प्रेमाने काय म्हणतो? पंचम. पंचम. म्हणजे पुन्हा 5. आणि मग काय झालं सर? बरं पटतंय ना तुम्हाला? अरे काहीही बोलाल. हो सर बरोबर. काहीही बोलाल. पंचम म्हणतो 5 म्हणतो म्हणून. अरे काय बोलताय? मला नको आहे FD. सांगा ना यांना. ओके सर तुम्ही FD नका काढू. ती इन्व्हेस्ट करा ना. नाही करायचं मला इन्व्हेस्ट. माझे पैसे आहेत मी खर्च करेन. मला खर्च करायचंय. सर चिडू नका सर. प्लीज रिलॅक्स. बसा बसा, बसा ना, सर. बसा ना, please. इग्नोर बसा करा ना. त्यांना. Yes. सर माझा ऐका सर तुम्ही कार लोन घ्या ना सर. एक हात काढा प्लीज. कार लोन सॉरी. मी का घ्यायचंय कार लोन? ऑलरेडी माझ्याकडे कार आहे. मला काहीही नकोय. ना कार लोन ना पॉलिसीज ना FDs. कळलं? सर 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 एक FD घ्याव सर. माझे हफ्ते चालू आहेत सर. मला भरायचे सर. प्लीज एक FD अरे घ्या पण सर. मी का घेऊ FD? मला फक्त माझे 25 लाख द्या ना. ऐकतच नाहीये. सर तुम्ही शांत व्हा ना. तुम्हाला खुश करावं यासाठी मी गाणं म्हणू का? हो, गाणं म्हण, गाणं म्हण. नको. Please, please. मुन्ना मैं चुन्ना तू मेरा चुन चुन्ना तू हो जाए हंगामा मैं नाचू तू नाचू हाय मेरी अम्मा ये क्या हुआ सोचा पहाड़ तू निकला तू तू अरे काय? कमाल आहे ना? अरे काय कमाल आहे? हे गाणं आहे. हो, सर हिट गाणं आहे खूप. अरे गाण्याच्या नावावर चुना लावला. डान्स तर अख्खा चेसला पुढे जा. सर आता लावणी सर, अरे, please, अरे, पण बसा. मला नाही बसा बघायचंय इथे, सर. तुमचं. बसा तुम्ही हा आणि सर हे फॉर्म भरा. हा याच्यात FDचा पण फॉर्म आहे तो पण भरा. कार लोनचा पण आहे please, सर, अरे पण बाई आला ग बाई आला
एक नंबर फालतू आहे. मूर्ख आहात का तुम्ही? मी मगापासून तुम्हाला केकाटून सांगतोय, बोंबलून सांगतोय की मला माझे 25 लाख रुपये हवेत, ते मला मी स्लिप भरून देतो, द्या मला. तुम्हाला कळत नाहीये का? नाही द्यायचेत का तुम्हाला माझे पैसे? तर तसंच सांगा मला. मी जी मेन ब्रांच आहे ना, तिथे जाऊन पैसे काढेन. ही तुमची कस्टमर पॉलिसी आहे. हा, असे कस्टमर गोळा करणार आहात तुम्ही. हा जो काही सलोखा तुम्ही दाखवता ना कस्टमर सोबतचा, तो वाढवण्यासाठी आधी तुमच्या बँकेची विश्वासार्हता वाढवा, तर ते सगळं घडेल. कळलं का? नाचतायत, लावण्या करतायत. हे बघा, तुम्ही चांगल्या बायका आहात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आत्ता. ठीक आहे, तुम्हाला हवं आहे ना मी इथे अकाउंट ठेवायचं? एक काम करा, 1 महिन्याची मुदत देतो. 1 महिन्यात जर तुमची सर्व्हिस क्विक नाही झाली, सर्व्हिस प्रॉम्प्ट नाही झाली, विश्वासार्हता वाढली नाही, तर मी अकाउंट क्लोज करीन. 1 महिन्याची संधी आहे. कळलं? ओके सर. नाही तर कंप्लेंट करीन मेन ब्रांचला. सॉरी. धरा फॉर्म्स. माझ्या नवऱ्यासाठी पण एवढी नाचले नाही मी. आला मोठा. हा मोठा सांगतो प्रॉम्प्ट नाही, आम्ही प्रॉम्प्ट नाही. हा सांगतो, नाही तर- विश्वास काय असतो ते. आला मोठा. बरं मी चल बाई, आणते. चल चल चल. ए उपमा घेऊन ये बाई सकाळचा. लंच ब्रेक झाला बाई. वाटाणे सगळे चेचले गेले, काय राहिलं? प्रसाद दा. फॅन्टॅस्टिक. मला फार मजा आली. अंड्या, मला मला मनापासून असं वाटतं की भाषेची उत्तम पकड, विनोदाचं उत्तम ज्ञान असलेले आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेले फार मोजके नट मराठीत आहेत. त्यात तू सगळ्यात वरच्या स्थानावर आहे. अरे बापरे, एवढं नाही रे. वा, वा. हे तुझं प्रेम आहे अरे प्रसाद. नाही. पण हास्य जत्रा हा कार्यक्रम बघून मला असं वाटतं की हे जे तू आत्ता मला म्हणालास किंवा जे असं वाटत असेल ते एका क्षणात गर्वाचं घर खाली होईल. इतकी भारी भारी मंडळी इथे बस. आय एम थँकफुल. सचिन गोस्वामी, सचिन मोटे ह्या 2 माणसांचं हे क्रेडिट आहे, हे श्रेय आहे की त्यांनी गेली 3 वर्ष लॉकडाऊनमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हसवत ठेवलं आहे. आणि हे तुमच्या सगळ्यांचं क्रेडिट आहे. मी त्यांना फोन करूनही अनेक वेळेला सांगितलं आहे. आणि अजूनही असंच 5, 6, 8, 10, 15 वर्ष हा कार्यक्रम असाच चालू राहू दे, असाच चिरत तरुण राहू दे. खरंच. आणि आम्हाला असेच हसवत राहा. हा. थँक्यू. प्लीज सर. मी कायम असा विचार करत असतो की या मंचानी मला आनंद दिला, समाधान दिलं. प्रसिद्धी तर सगळ्यांना मिळतेच आहे, पण या मंचाच्या निमित्ताने खूप दिवस, खूप वर्षानुवर्ष न भेटलेले मित्र भेटत आहेत. सुरेखा, खरंच. माझी खूप जवळची जुनी मैत्रीण. तुझा डान्स आणि आमच्या मित्राचं अंकुशचं सौंदर्य हे चिरतरुण आहे आणि ते चिरतरुणच राहणार. वा वा. तेवढाच ठसका सुरेखा तुझ्यात आजही आहे जो 25 वर्षांपूर्वी होता. तुला बघून खूप मजा आली. आणि अंड्या, तू बहार आणली. मलाही बोलायचंय. येस. मी आत्तापर्यंत फक्त निगेटिव्ह भूमिका केल्यात हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मला असं वाटतं की एकच असं चॅनल आहे सोनी मराठी, ज्यांची मी सिरियल केली होती नवरी मिळे नवऱ्याला. त्याच्यात मला पॉझिटिव्ह आई म्हणजे जी चांगली प्रेमळ आई म्हणून मी रोल केला होता. आणि त्यांनीच मला पुन्हा इथे कॉमेडी करण्याची संधी दिली. तर सोनी मराठी, सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर सगळ्यांचं म्हणजे खूप आभारी आहे मी की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मी इथून जाताना खूप आनंदी होऊन जाणार आहे. वा. सो थँक्यू व्हेरी मच. खूप आभारी आहे मी. खूप आभारी. सुरेखाताई, आनंद दादा, तुम्ही दोघेही आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, या स्किटमध्ये परफॉर्म केलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, एका चकाचक कार शोरूम मध्ये आली आहे एक गावरान फॅमिली. बघूया तिथे काय घडतंय. मधुरा जाऊ अगं जाऊ आपण. तू आधी माझं ऐक. मला प्लीज ऑल द बेस्ट कर प्लीज. काय आहे हे बघ, आज मी एक जरी गाडी विकली ना तरी बाई हाफ सेंचुरी आहे माझी. अगं मग काय, अगं मग इन्सेंटिव्ह आणि सेल्समन ऑफ द इयर मीच. कुठं बरं वाटायला लागलं, वाटते. अहो एक्सक्यूज मी, इथे काय मिळणार नाही. चला बाहेर चला. बाहेर चला. तुमच्या मुलीला घ्या. शांत, तुमच्या मुलीला घ्या आणि चला काय नाही. पुढे जा. चला. नीट बोला गेला का? काय असं करताय लागा तुम्ही? आधी उन्हानं टकुरू फिरलंय लागा आमचं. तुम्ही तरी नीट बोला की. चला. थंड घ्या की वाईज. हो काय थंड घ्या.
थंड काय का चला बाहेर निघा सिक्युरिटी ए. अरे कुठल्या दळभद्री लोकांना आत पाठवलंय सिक्युरिटी ए दादा ऐका घेऊ बाहेर जा अहो बायकोला उन्हाचा त्रास व्हायला लागला म्हणून आडुशाला घेऊन आलो आणि बाहेर काढताय होय आम्हाला. बाहेर जा मी नीट सांगतोय ना बाहेर जा नाही तर हात लावाय ना तुम्हाला ऐका की माझं नवीन गाडी मला पाहिजे नवीन गाडी काही कर थांब, हात लावू नका नवीन गाडी तू लांब राहा गाडीला हात लावू नकोस महागडी गाडी आहे ती घाण हात तुझे तू तिकडे जा आधी तिकडे जा तात्या ऑर्डर प्लीज लांब राहा प्लीज लांब राहा तुम्ही निघा प्लीज निघा सिक्युरिटी ए सिक्युरिटी यांना बाहेर काढा आधी ए तुझ्या आईला तुझ्या त्या सिक्युरिटीच्या तर काय सिक्युरिटी लावलंय का तू हा काय महागड्या गाडीचं कौतुक कसलं सांगतोय जर मला तू काय तुझ्या फडतूस गाडीची किंमत काय रे का विकत घेताय हे? अवकात आहे तुमची तुमच्या 5 पिढ्यांनी कमवलं ना तरी तुम्हाला विकत घेता येणार नाहीये कळलं का 9.5 लाख रुपये किंमत आहे चला निघा निघा किती म्हणला नाही ऐकले पण नसतील ना एवढे कधी 9.5 लाख या चला काय लगा राऊंड फिगर 10 तरी करून टाकायचं नाही ते होय. हा? मधल्यामध्ये ठेवलंय लगा 9.5 लाख रुपये असं असतोय होय कुठं काय लगा सांगतोय तू? याचा- ही बघ ही आहे तर 3 लाख रुपये ठेवलं होतं हा ही अजून 2 लाख आहे ती इकडे बी आहे इकडे आहे ती 1 लाख आहे ती नमी हा तुझ्याकडे बघ किंवा 5-50 असलं तर. माझ्याकडं बघते ते काल तुम्ही मला भाजीपाल्याला खर्चायला दिलते त्यातले 2 लाख आहे ते अजून 2 लाख आणि झाली. ते हळदी कुंकू करायचं होतं तेव्हा 1 लाख दिलते लगत झालं की म्हणजे आता 9 लाख रुपये झालं की माझ्याकडे बी आहे ती तुम्ही नाही का काल मला चॉकलेट खायला 75,000 रुपये दिलते आम्ही की नाही 15,000ची चॉकलेट खाल्ली सगळ्या पोरापोरांना 60,000 उरल्या ती 60,000 राहिलं वय ठीक आहे 15,000ची चॉकलेट खाल्ली यांनी आणि मग काय तो पोर आहे ते हो अहो दुकानात जाते ती, हे असं ओढून चॉकलेटाच्या सगळ्या भरण्या घेऊन येते ती अहो काय ते चॉकलेट खाते ती फेकते ती वाटते ती पोरच होती काय त्याला जावा एक- तुम्ही ती जाऊ द्या हे अजूनही घ्या किती झालं आता 9,60,000 रुपये ह्याच्या आयला तरी 10,000 जास्त जायते की ना मी हा की कोण आहात तुम्ही हा? तुम्ही हे पैसे कुठून आणलेत तुम्ही कुठून चोरलेत तुम्ही पोलिसांना फोन करीत ना? ते बोलायला लागलाय वय आणि मग? काय चोरट बिरट वाटलोय आम्ही तुम्हासनी मग हे पैसे कोणाचे आहेत आम्हाला टपकले तर हम्म. कोणाचे पैसे आहेत ते घामाचे आहेत ते आमच्या कष्टाचे आहेत ते पैसे काय सोन्याचा घाम गाळता तुम्ही कोण आहात कोण तुम्ही अरे लगा शेतकरी आहे आम्ही मग 1000 टन ऊस काढलाय लगा बामन किती या वर्षी सांगतोय आम्हाला लगा तू कधी न होती या वर्षी दर गावला लगा ऊसाला हे पैसे झाले ती 12 गाड्या आहेत ती त्याच्याशिवाय दुधाच्या रोजच्या पळते ती 12 गाड्या हा. आज आहे की नाही दूध संघ असोसिएशनच्या इलेक्शनचा निकाल बी आहे हा, उभ्या आहे ती पॅनल आहे आमचं बरं का मग आता तिकडं जायचं म्हणजे लगा 5-50 लाख खिशात नको होय मग काय जिकलू बिकलू म्हणजे लगा 20 लाख पार्टीवर खर्च होतील वय म्हणजे हे तुमचे पैसे आहेत हे मग काय या खऱ्या नोटा आहेत ह्या? बघा हात हाय आहे का आता ह्याला लागा विश्वास बसत ना थांबा तुम्हाला दाखवतो दाखव. ही बँकेचं मोबाईल बघा माझं बँकेचं दाखव. हे बघा हे आहे का हे काय बोलायला लाग. विड्रॉवल 8 लाख रुपये कालचाही त्या दिवशी ही बघा काढलं होतं 4 लाख रुपये त्याच्या आधी काढलं होतं 1.5 लाख रुपये आणि ही काय क्रेडिट झाले ते 1.5 करोड ह्याच्या मी कसलं पैसे आहेत का 1.5 करोड एवढं बिजी असतंय तुमच्या लक्षात येत नाही ते 1.5 करोड ते आपले नाही का दुधाचे आले होते ते दूध सांगायचे पैसे आले. हा, ते लगा- आहेत. बरं, शरम नाही वाटत. 1.5 करोड हे पैसे आहेत हा. म्हणजे लोकांबद्दल बोलत नाही आहात तुम्ही पैशांबद्दल बोलताय पैसे लिवलंय की इथं हे काय ते लिवलंय बसा ना सर प्लीज बसा तुम्ही हा? तुम्ही काय करताय बसा ना बसा. बसा मॅडम बसून घ्या तुम्ही हा? सर बसा तुम्हाला काही ज्यूस वगैरे असं काही मी अहो आणू? चोरट्यांना कुठं कोणी ज्यूस पाचतय
का तो नाही नाही सॉरी म्हणजे मला कुठे उगाच गरीबाची अहो गरीब आम्ही हाय ती तुम्ही श्रीमंत माणसं झंटल म्हण तुम्ही तर नाही सॉरी माफ करा म्हणजे जरा कपड्यांवरनं माझा थोडा गोळ झाला हाय का आमच्या कपड्यावर जातोय लगा आमची कपडे अशीच असते ती हो ते आम्ही काय राहणार मळ्यात फिरणारी माणसं तुमच्याकडे काय कोट बीट घालून हिंडतोय उन्हात आणायचं नाही मग कुठं शान लागलं कुठं गबाळ लागलं असं साधं कपडे मी जर तुमच्या इथं कामाला असतो का नाही तुमच्याकडे चड्डीवर बसलो असतो ही बंडी घातली असती चढू या घ्या किती बी गाड्या तुम्हाला घ्यायच्या मग काय? काय त्याला कस काय घालतंय पॅन्ट घातलंय बेल्ट फास लागल्यागत होत नाही होय. नाही आता होतं आता काय सांगायचं आता म्हणजे ते युनिफॉर्म दिलेला आहे माझं तर घाणेरडे शर्ट तिकडे आतमध्ये लावलंय हे मी ज्यूस आणतो तुम्हाला तुम्ही ज्यूस सांगा काय मँगो ग्वावा स्ट्रॉबेरी काय गावा बिवा जाऊ दे काकवी असेल तर द्या 3 गल्लास फुल मला जिलीवाला गोळा पाहिजे ए, लगा ग बसा की तुम्ही काय लगेच ऑर्डर सोडायला लागलाय लगा नाही नाही मागायला लागले तर मग काय मग काय लगेच मागायचं होय मग तीन साहेब टाकूया. साहेब साहेब, मी आहे ना मी ऑर्डर करतो लगेच काही काळजी करू नका तुम्ही काय 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 हवंय म्हणाला तुम्ही मला ते हे द्या काकवी द्या 3 गल्लास फुल तुम्हाला नसेल प्यायचं नका काकवी, पिऊ हा. मी पिन 2 जरा गल्लास ग बस. त्या माणसासमोर मारायचं वरडायचं नाही वरडायचं म्हणजे. ए, हा, कालवा करू नको. पाठवून काकवी लगेच पाठव रे बाबा त्यांच्यासमोर अरे कोण आहे? 50वी गाडी विकणार आहे मी तू पाठव लगेच हा, आणि आईस्क्रीम पण पाठव हा बाय 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 मी मागवलंय हा आणि बेटा अगो जो तुझ्यासाठी आईस्क्रीम मागवलंय आईस्क्रीम हा तूच खा आईस्क्रीम शेंबड्या मला चिलीवाला गोळा पाहिजे मला आहे की नाही चिंचवाला गोळा पाहिजे असं त्याच्यावर आहे की नाही कैरीवाला फिलेवर टाकायचा अच्छा. एवढा मोठा गोळा त्याच्यात एवढी लांब काडी आहे की नाही अशी शिव- कचाकून घुसवायची शिवले- ए. असं मला मज्जा येते खरंय खरंय मला चिववाला चिलीवाला ए शिवले ग बस केला का तू हॉप काढून गेला आहेस तुला मग साहेब साहेब कळलं मला कसं बोलतीस काय वळण लावलंय की नाही तुला मी लहान आहे ती साहेब अहो, लहान काय लहान बिन काय नाही ह्याच वयात वळण लागलं पाहिजे नाही, लहान- नाही तर मोठं झाल्यावर मग तुमच्याकडे होते ते अशी शेंगारल्या लहान आहे ती आता जाऊ दे लहानच मुलं आता लहान मुलं अट्ट नाही करणार तो कोण करणार सांगा मला ग बसा तुम्ही मला गाडी पाहिजे तात्या मला गाडी पाहिजे घेऊन द्या गाडी पाहिजे गाडी घेतली पाहिजे गाडीचा बस गाडीचा मला गाडी घेतली नवीन गाडी घेतली म्हणजे घेतली गाडी इकत आणि काय पैसे ठेवले रोग गाडी इकत घेतली जात चावी घेऊन जा नक्की गाडी विकत घेतली तुम्ही आता म्हणतोय घेतली पैसे ठेवले तर इथं काँग्रेस साहेब आता काँग्रेस चाव्या. मी फॉर्म आणतो या चावी घेऊन या होय 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 खरंच घ्यायची होय गाडी हा, मग काही तर काय असं लावलोय का गाडी अरे, घ्यायची नाही. आता ते तिला हवी आहे गाडी तर घ्या की म्हणजे मला फक्त कोणाच्या नावावर घ्यायची ते सांगा नाव ए नमी बाब्याच्या नावावर घेऊ मग हा काय बाबाचं लय पुळका आहे तुमासने दिलप्याच्या नावावर घ्यायची गाडी काय नको दिलप्या ओणग्या वड्यात आहे नुसतं पासाल ते दिवसभर झोपा काढते कशाला पाहिजे दिलप्याच्या नावावर नाही घ्यायची गाडी काय एवढं घोडं मारलंय हो तुमचं दिलप्यानी हा, मग घ्यायची असेल तर दिलप्याच्याच नावाची घ्यायची नाही तर मग घ्यायची नाही गाडी दिलप्या कोण आहे आमचं कुत्र आहे दिलप्या. कुत्रा आहे दिलप्या होय. मग तो बाबा का बाबू तो कोण आहे आमचा बोकुला आहे बोका 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 आहे. मॅडम कसं आहे साहेब असं कुत्र्या मांजऱ्यांच्या नावावर नाही घेता येत गाडी त्यांचं नाही? आधार कार्ड नसतं त्यांचा फोटो नसतो अहो, passport. आधार कार्ड काय मी गेलो पंचायती 5 मिनिटात काढून देते ती मला आधार कार्ड त्यांच्या नावावर नसेल घेतात तर मग आम्ही हे चाललो ए, नाही, चला. नाही, ताई 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 ऐका आपण हिच्या नावावर घेऊया ना मुलीच्या नावावर घेऊया अहो, नाही 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 आता तू लेकरू आहे छोटे आहे तू अहो तिला कुठं चालवता येते गाडी तर अच्छा मग काय बाबू आणि दिलप्या काय रेसिंग करणार होते का नाही ना अरे, आधी लहान असली म्हणून काय झालं साहेब मोठी झाल्यावर तर चालवेल अहो म्हणजे काय आता मुली तर विमान चालवतात आज तुम्हीला गाडी घेऊन द्या उद्या ती विमान चालवेल बघा मला पिलेन पाहिजे मला पिलेनी मला इमान पाहिजे येऊ ले, कालवा कालवा करू नको म्हणलं का नाही तुला प्लेन पाहिजे कशाला कालवा आहे का तुमच्याकडे इमान नाही विमान नाहीये मला इमान पाहिजे मला नको. बस शिवले, अरे कालवा काय म्हणलं? का बस? इथं कुठं का बस दूर? ती का? मला इमान पाहिजे कशाला बॉम्बला नाव काढलं इमानाचं आणि आपलं आता बा नाही इमान तिच्यासाठी मी विमान बनू तिच्यासाठी नाही बना आता इमान मी विमान कसं काय बनू? गप्पे. कशा पाहिजे नाव काढलं मग तो अहो मी विमान बनू म्हणजे काय करायचं काय मी कर की हात 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 वर हा असं हं. ती सांगाल तसं नीट करा उगाच कालवा करायला परत ती. नाही 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 हं.
इमान उडला. इमानाचे पंख, इमानाचे पंख. अगं मग हे काय हे इमानाचे पंखच आहेत का? हा? भारी आहे इमान. मी काय म्हणते गाडी घ्यायची तर कशासाठी वापरायची ती आधी सांगा मग गाडी घ्यायची. तुला माहितीये का त्या दिवशी माळावर गेलो होती लागा एक गाडी नाही मला अहो पण सायकलीवर गेलो लागा शाना नाही मी सायकलीवर शान कसं आणलंय माझं मला माहिती लागा मग फरशिडीच होती की घरी. फरशिडीच काय फक्त दुधाचे कॅन आणायला आणि पोचवायला आहे वय तवा. नाही नाही आता त्याच्यात कॅन ठेवतच नाही दुधाचं मी मग काय करते तो? त्याच्यासाठी DMW ठेवली आता हे का? मग आणि मग फरशिडीचं काय केलंय तुम्ही? अरे फरशिडीतल्या का कोंबड्याने अंडी घातलेली माहितीये का कधी ऐकलं नाही तू. आता तशीच गाडी घेऊन गेलो असतो ना अंडी फुटली असती आत म्हणजे मग काय नाही, नाही, करायचं असं करू नका. हो थांबा मग काय हो म्हणतोय ही एक गाडी घेतली की नाही हे जो वरचं टपर टाकू उडवून ही मागणं शेणाच्या पाट्या टाकायच्या गाडी भोंगाड माळाव गाडीला का जाते की नाही बघा तिचं. ओ कोण आहात तुम्ही हा ह्या असल्या महागड्या गाड्या तुम्ही या असल्या कामासाठी वापरताय हा वाटतं का तुम्हाला अरे असल्या कामासाठी म्हणजे काय लागा काम म्हणजे शेतकऱ्याची काम आहे ती काय बोलतोय लागा कळतंय का तुला नाही तसं नाही मी तर काय म्हणते ही गाडी घेतली की नाही आपण त्याला ना नांगरच लावून टाकू. ट्रॅक्टर तर लोड घेत नाही हो. हो नका हो असं नका करू ती कंपनीवाले शोरूमला नांगर लावतील अहो. ट्रॅक्टर आहे ना तुमच्याकडे ट्रॅक्टर वापरा ना ट्रॅक्टर आता फक्त लग्नासाठी ठेवलाय हा लग्नाला ट्रॅक्टर मग आता काय आहे ह्या गाड्या घेतल्या की ह्याच्यात इनमिन 4-5 माणसं बसते ती. ट्रॅक्टर मध्ये कसं आहे की 8-10 माणसं अशी निवांत बसते ती एकदम. अर्धा काय सांगती लागा माग ट्रॉयली लावली की नाही या अक्क लग्नाचं वराड जाते असं ट्रॅक्टर जाते, मध्ये असं अंगात उडत उडत जाते. जायचं. आमची शिवली आहे की नाही तिला आम्ही अशी माग गादीच टाकून देती हे टन टन उड्या मारती तिथं ती हेलमट खात असते ओ बघा. ए काय काय अरे देवा हो हिनी नाव करते हो ती स्वतःच गाडीवर तिने नाव करलं गाडीवर तू लांब राहा ती तिकडनं ओय, शपथ. कशाला वरडताय लागा तिला अहो वरडताय म्हणजे ते नाव लिहिलंय ना तिने आम्हाला लिहू दे की नाव अरे यार. गाडी विकत घेतली आम्ही काय चिचुक दिल्या जाऊ तुम्हाला पैसे दिले ते की अहो, पण गाडी आहे ना ती आम्हाला लिहू द्या की नाव तुम्हाला काय करायचे फोन आला. लगा निकाल लागला काय लागला. लगा निकाल लागला हॅलो हा कुल दे बोल की काय झालं काय झाली काय ह्यांच्या आईचं ह्यांच्या पैसे सारला लागा त्यानं काय? नाही मी येतोय तिकडं काय झालं? ठेव फोन येतोय तिकडं काय चल झालं मी. काय? चल तू काय झालं? अरे हरवल्या का मी हरलात? आणि मग बाया त्याला चांगलं त्याला अहो, ठणकावणी नाही, करू. काय नाही, झालं? अहो, एक गाडी घेताय ना तुम्ही अरे तुझ्या गाडीचं तर लगा फडतूच गाडी तुझी पनवती गाडी आहे अहो पनवती काय लगा गाडी घ्यायला आलोय मी हरलोय इथं गाडी घ्या मग तू अहो असं नका करू हो. तुमच्या मुलीने नाव कोरलंय त्याच्यावर मी बिल बनवत होतो आता हाय का आता तरा हा जर माझ्या पोरीनं तुमच्या कपाळावर नाव कोरलं असतं तर तुम्हाला इतकं घेऊन घरी जायचं होतं आम्ही हा काय बी बोलायला लागलाय ते काय नाही ओ चल ये हो, लेकरू, हो, चल, हो, चल, थांबा. आम्ही निघतो. एक मिनिट थांबा गाडी घ्यायची नव्हती तर टाइमपास कशाला केला हो? उगाच वेळ घालवलात माझा कधीपासून ऐकतोय विमान नाचतोय बिचतोय हा बस की भांडगोळा ग बस की जरा कशाला कालवा करताय जरा हे बघा आम्ही इथं गाडी घ्यायला आलोच नव्हतो हा लगा आमचे कपडे बघितले ना आम्हाला हाकलाय निघाला होतास होय आणि पैसे बघितले हो साहेब विमानानं उड्या आणायला लागलाच की लागा तू टन हिथं लगा ती कोटा बिटातली माणसं येते ती हा तुमचं फुकटचं चहा पाणी पिऊन जाते ती गाडी काही घेतच नाही ती तेव्हा टाइमपास नाही होतोय तुमचा बोल की आता अरे माणसासनी काय फक्त तुम्ही काय पैसे आणि कपडे ह्यातच तोलता का रे? माझी आई म्हणती कापड असतात का नाही कापड ते फक्त उभे आडवे इनलेले धागे असतात ते माणूस असतोय का नाही त्याच्या आत असतोय हा? आणि कसं आहे जेंटलमन धोत्रात बी असतोय आणि लेंग्यात बी असतोय ध्यानात ठेवा सांगायला लागलाय नाटक करतोय आमच्या पुढे काय नुकसान झालंय तुझं गाडीचं दर हे घे 1 लाख रुपये आहेत दर काय नुकसान भरायचे ते भरून घे ही 8.5 लाख रुपये सुद्धा इथंच ठेवतोय उद्या 1 लाख रुपये घेऊन इथून गाडी घेऊन जातो कळलं का चला ग तात्या जिलीवाला गोळा अरे काय लगा गोळा 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 लावलंय तुझ्या तर आता चल गोळ्याची गाडीच घेऊ विकत आता
वा 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 मस्त. सई. अत्यंत सुंदर संकल्पना आणि अत्यंत सुंदर लिखाण आणि अत्यंत सुंदर सादरीकरण. फार मजा आली. अतिशय सुखद दृश्य होतं. एक शेतकरी येऊन रोख पैसे देऊन गाडी घेतोय हे दृश्य या मंचाने का होईना दाखवलं, ते बघून मन भरलं आणि कुठेतरी एक पुन्हा एकदा उमेद निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत महत्त्वाचा विषय अत्यंत वेगळ्या ढंगात मांडला, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. मस्त. थँक्यू. वा वा वा. थँक्यू सो मच. मंडळी, ही धमाल घेऊन पुन्हा भेटणार आहोत, पण पुढील भागात कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. त्याआधी लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह सिनेमाची टीम, तुम्ही आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा.